कालच्या तासिकेला आपण वाक्य प्रकार हा मराठी व्याकरणाचा भाग अभ्यासलेला आहे. मुलांना सुस्वागतम सुस्वागतम. शुभ सकाळ शुभ सकाळ. आपण हे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ लेक्चर युट्यूबला सुद्धा टाकत आहोत. त्यामुळे तुम्ही हे लेक्चर मिस केलं तरी पण युट्यूबला जाऊन पाहू शकता. मी माझे स्वतःचं नाव युट्यूब चॅनलला दिलेलं आहे, तिथे जाऊन पहा. म्हणजे जरी काही अडचण आली तर कायमचं तुम्हाला तिथे पुन्हा पुन्हा पाहता येऊ शकतं. चला, इयत्ता 12वी मराठी युवक भारती हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. मराठी युवक भारती इयत्ता 12वी. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत आज मराठी व्याकरणाचा प्रकार आहे, भाग क्रमांक 5 मधील वाक्य रूपांतर. कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे वाक्य प्रकार. आज आपण अभ्यासणार आहोत वाक्य रूपांतर. त्यालाच वाक्य परिवर्तन असं देखील म्हणतात. परिवर्तन म्हणजे बदल, रूपांतर म्हणजे बदल करायचा आहे. चला तर वाक्य रूपांतर हा व्याकरणाचा जो घटक आहे तो आपण सविस्तर अभ्यास करूया. वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असंही म्हणतात. हे लक्षात ठेवा, महत्वाचं की वाक्य परिवर्तन आणि वाक्य रूपांतर एकच शब्द आहे. लक्षात, अर्थ एकच आहे दोन्हींचा. पण वाक्य परिवर्तन म्हणजे काय किंवा रूपांतर म्हणजे काय ते समजणं गरजेचं आहे. आणि ते का करायचं? पहा, आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्य बोलत असतो किंवा त्याच प्रकारे जर बोलत गेलो तर ऐकणाऱ्या व्यक्तीला फार कंटाळवाणं वाटतं. आणि शिवाय त्यातून योग्य भाव भावना ज्या पोहोचवायच्या आहेत समोरच्या व्यक्तीकडे त्या पोहोचतील असं वाटत नाही. उदाहरणार्थ तुम्ही पहा बरं, तुम्ही शाळेमध्ये असताना एखादं भाषण ऐकत आहात आणि ते भाषण एकाच सुरामध्ये जर चालत असेल तर ते रटाळवाणं वाटतं, लक्षवेधी होत नाही, ऐकावंसं वाटत नाही. म्हणजेच आपण बोलताना एकाच प्रकारचं जर वाक्य सरळ बोलत बसलो तर ऐकणाऱ्याला त्यात कंटाळवाणं वाटतं, ऐकावंसं वाटत नाही. तद्वतच, तद्वत म्हणजे त्याप्रमाणे, हा शब्द पहा, तद्वतच म्हणजे त्याप्रमाणे लेखकाने जर एकाच साच्याची वाक्य लिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो. एकाच प्रकारचं रटाळवाणं असं लेखन वाचायला रसिकांना, वाचकांना आवडत नाही. म्हणजे ऐकायला असो किंवा बोलायला असो, एकाच साच्यातलं एकाच प्रकारचं अगदी रटाळ बोलणं किंवा लिहिणं ऐकायला आणि वाचायला लोकांना आवडत नाही. मग ते तुम्ही आम्ही कोणी पण असो. मग यावर उपाय काय? तर भाषेला सौंदर्य निर्माण करायचंय, भाषेमध्ये एक आकर्षकता निर्माण करायची, भाषेला नटवायचं आणि भाषा सुंदर कशी वाटेल ऐकायला, बोलायला, त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारची भाषेची रचना केली जाते. कालच्या तासिकेला आपण पाहिले वेगवेगळे वाक्याचे प्रकार, आशयानुसार पण आणि क्रियापदाच्या रूपानुसार, असे आपण 2 भाग अभ्यासलेले आहेत. तर मग आता त्याच आपण वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन करणार आहोत. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा डौल, डौल म्हणजे सौंदर्य, भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण वाक्यातून आपली भाषा डौलदार व परिणामकारक होईल असा प्रयत्न करावा. पहा बरं, काही लोकांचं भाषण किती आवडतं ऐकायला. आपण केबीसीचा कार्यक्रम पाहत होता तुम्ही ना, कौन बनेगा करोडपती. अमिताभ बच्चनचं बोलणं ऐकायला किती गोड वाटतं. गुलजारच्या शेरो शायरी, कविता, भाषा कोणती असो त्यामध्ये सौंदर्य असतं, ऐकायला किती सुंदर वाटतं. गझल ऐकायला मराठी हिंदी कोणती असो किती सुंदर वाटते. काही लेखकांचं, साहित्यिकांचं साहित्य अतिशय प्रसिद्ध झालं का, लोकांच्या मनात घर करून जातं का, तर त्यांचं लेखन किती सुंदर आहे. काही व्यक्तींचं बोलणं किती सुंदर आहे. मग आवाज, चढ उतार, शब्दफेक किंवा शब्द कोणते वापरले जातात, त्या शब्दातलं सौंदर्य, म्हणजे हा भाषेचा सौंदर्याचा प्रकार आहे, भाषेचा डौल आहे. डौल हा शब्द समजून घेताना पहा, तुम्ही हत्ती पाहिलेला आहे. हत्तीवर अंबारी असते, हत्तीवर बसण्यासाठी केलेली व्यवस्था, माणसाला बसण्यासाठी व्यवस्था असते. आणि विशेषतः राजा वगैरे जर बसत असेल तर त्या सिंहासनाला अंबारी म्हणतात, हे माहितीये तुम्हाला. मग
हत्ती चालताना किती डौलदार दिसतो, म्हणजे ते हत्तीचं सौंदर्य. आले लक्षात? एखादी सुंदर तरुणी, एखादा सुंदर पुरुष चालताना आकर्षक दिसतोय, डौलदार दिसतोय, हे जसं म्हणतात तसं भाषा सुद्धा डौलदार असते, पहा, सुंदर असते. आणि म्हणूनच आपल्याला भाषा सौंदर्यपूर्ण करायची तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. भाषेमध्ये विविधता निर्माण करता येते. आपल्या वाक्यामध्ये थोडासा बदल केला की भाषा सुंदर होते. वाक्य रूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठी वाक्य रूपांतर करायला शिकणे सहाय्यभूत ठरते. आणि मग वाक्याचं रूपांतर करायचं, वाक्यातला बदल करायचा, हे आत्मसात करायचंय आपल्याला. म्हणून मग आपण वाक्य रूपांतर हा व्याकरणाचा घटक अभ्यासणार आहोत. वाक्याचं रूपांतर कसं करायचं ते आता आपण समजून घेऊया. पहा, हा परिच्छेद सगळ्यात महत्वाचा, की वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य रचनेत करावा लागणारा बदल होय. म्हणजे शब्दांची जागा बदलायची, काही शब्द एखाद दुसरा बदलायचा, पण वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याची रचना बदलायची, स्ट्रक्चर बदलायचं आहे. त्यासाठी करावा लागणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. आणि हा बदल करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. महत्वाची गोष्ट अशी, रूपांतर करताना रचनेत बदल होतो, पण त्या वाक्याच्या अर्थात बदल होत नाही. म्हणजे वाक्याचा मूळ अर्थ जो आहे तो बदलायचा नाही, फक्त रचना बदलायची, हे लक्षात घ्या. म्हणजेच वाक्यार्थाला, वाक्याच्या अर्थाला बाध न आणता, बाध म्हणजे अडथळा, बाधा आणायची नाही, अजिबात बदलायचं नाही वाक्याचा अर्थ. वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. वाक्यार्थाला बाध न आणता म्हणजे वाक्याचा जो मूळ अर्थ आहे तो न बदलता वाक्य रूपांतर किंवा वाक्यामध्ये बदल करणं, त्याची रचना बदलणं, त्याला वाक्य रूपांतर असं म्हणतात. हे लक्षात राहील सगळ्यांच्या. वाक्यार्थाला बाधा न आणता किंवा बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. आता त्याचं उदाहरण पाहूया आपण. आता पहा, इथे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणामध्ये आपण पाहूया, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. आता हे एक वाक्य आहे, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. हे वाक्य आहे विधानार्थी. काल आपण पाहिलेले आहेत वाक्याचे प्रकार, त्यातलं हे विधानार्थी वाक्य आहे, पण ते होकारार्थी आहे. आता आपल्याला त्याचं काय करून बदल केलेला काय आहे, विधानार्थीच आहे पण नकारार्थी करायचं. कसं नकारार्थी करायचं पहा, लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. आता पहा, इथे शब्द पहिल्या वाक्यामध्ये होता दुःख आणि दुसऱ्या वाक्यामध्ये घेतलाय आनंद, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध शब्द घेतले, पण अर्थ बदलला का? नाही. पहिल्या वाक्यामध्ये लोकांचं दारिद्र्य पाहिलं की मला दुःख होतं, हे होकारार्थी वाक्य आहे. आता त्याचा अर्थ बदलायचा नाही, पण तुम्हाला नकारार्थी करायचंय. मग तुम्हाला काय करावं लागेल, ते एक शब्द बदलावं लागेल. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, म्हणजेच काय होतंय, दुःख होतंय. म्हणजे अर्थ बदललेला नाही, आपण फक्त काय केलं, इथं वाक्याची रचना बदलली. म्हणजेच इथे दुःख याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आनंद हा घेतलेला आहे. लक्षात आलंय? पहिलं वाक्य होकारार्थी आहे आणि दुसरं नकारार्थी, पण विधानार्थीच वाक्य आहे. आता पहा, प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर केलेले आहे. म्हणजे या वाक्यामध्ये आपण अर्थ बदल न करता फक्त रचना बदललेली आहे, वाक्य रूपांतर केलेलं आहे. म्हणूनच या इयत्तेमध्ये म्हणजे 12वी मध्ये आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी वाक्याचे रूपांतर शिकायचे आहे. म्हणूनच आपल्याला हे जे वाक्य आहेत त्यात एकमेकांच्यात कसा बदल करता येतो, कशी रचना बदलता येते, भाषेला डौल आणि सौंदर्य कसं प्राप्त करून देता येतं, अर्थही बदलायचा नाही वाक्याचा, पण वाक्य रूपांतर करायचं, हे आपण आता अभ्यासणार आहोत. एक उदाहरण पाहिलं, पुढचं उदाहरण पाहूया. आता आपण अभ्यासणार आहोत काय, तर अ प्रकार दिलेला आहे, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर.
म्हणजे प्रश्नार्थी वाक्य दिलं असेल तर विधानार्थी करायचं, विधानार्थी दिलं असेल तर प्रश्नार्थक करायचं. म्हणजे एकमेकांच्यात रूपांतर कसं करता येईल ते पाहूया आपण. प्रश्नार्थी वाक्य ओळखणं तर सोपं आहे, विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं ते आपण कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे केवळ विधान केलेलं असतं, प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. आता आपण पाहूया पहिलं वाक्य. जगात सर्व सुखी असा कोण आहे? आता इथे तुमच्या लक्षात आलं हे वाक्य कोणतं आहे? प्रश्नार्थी, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? विधानार्थी. मग कसं होईल? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. कोण आहे म्हणजे कोणीच नाही. याचं पहिलं जे वाक्य आहे प्रश्नार्थी, त्याचं यस नो टाईप उत्तर द्यायचं नाही, हो किंवा नाही. तर समावेशक असं उत्तर आहे, कोणी नाही, म्हणजेच हे झालं विधानार्थी वाक्य. दुसरं वाक्य पाहूया. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? हे झालं प्रश्नार्थी वाक्य. त्याचं विधानार्थी वाक्य होईल, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. हे झालं विधानार्थी वाक्य. यात केवळ विधान केलेलं आहे. आता पहा की वरील उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले नाहीत. हे लक्षात ठेवा की प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही अशासाठी काही प्रश्न विचारलेले नाहीत, तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये त्यांचे उत्तर दडलेले असते. या प्रश्नातच उत्तर दडलेले आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे? याचा अर्थ कोणीच नाही, पण ते वाक्य प्रश्नार्थक झालं म्हणून त्याचं विधानार्थी करताना जगात सर्व सुखी असा कोणी नाही अशा प्रकारे बदल करावा लागतो. अशा प्रश्नार्थक वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे. आता जेव्हा प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे आणि ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेलं नाही, तर बदल करताना काय लक्षात ठेवायची पहिली बाब? प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. म्हणजे पहा की पहिलं वाक्य जगात सर्व सुखी कोण आहे, या होकारार्थी प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येते. जगात सर्व सुखी असा कोणी नाही, नकारार्थी विधानार्थी येते. दुसरे पाहूया. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. दुसऱ्या वाक्याचं पाहू उदाहरण. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. हे प्रश्नार्थक वाक्य आहे पण नकारार्थी आहे. मग त्याचं रूपांतर करताना विधानार्थी वाक्य करताना ते होकारार्थी येते. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. लक्षात आलंय? म्हणजे या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत या, की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी, आणि प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी करताना किंवा विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी करताना अशा प्रकारे उलट लक्षात ठेवा. होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी. आले लक्षात? चला पुढचा भाग पाहूया आपण. क्रमांक आ दिलेला आहे इथे आपल्याला. आता प्रकार कोणता आहे? उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. म्हणजे उद्गारार्थी दिलेलं असेल तर विधानार्थी करायचं, विधानार्थी दिलेलं असेल तर उद्गारार्थी करायचं. एकमेकांच्यात रूपांतर करताना काय नियम आहे पाहूया. पहिलं वाक्य. बाप रे, केवढी उंच इमारत, केवढी उंच आहे ही इमारत. आणि उद्गारार्थी वाक्य हे तुम्ही ओळखलं असेल. आता त्याचं विधानार्थी वाक्य करायचंय तर हे उद्गार चिन्ह काढायचंय आणि उद्गार जे उत्कट भाव आहेत ते काढून टाकायचे आणि साधं विधान करायचं. ही इमारत खूप उंच आहे. हे झालं विधानार्थी वाक्य. दुसरं वाक्य पाहू. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. हे विधानार्थी वाक्य. त्याचं आपल्याला उद्गारार्थी करायचं, उत्कट भाव व्यक्त करायचे. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, आणि उद्गार चिन्ह. हे झालं उद्गारार्थी वाक्य. म्हणजेच उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात.
पहा की ही इमारत खूप उंच आहे, हे साधं विधान झालं. पण तेच उत्कटपणे जर सांगायचं असेल तर बाप रे, केवढी उंच आहे ही इमारत. किंवा साप पाहिला, बाप रे केवढा मोठा साप. ताजमहालची इमारत पाहिली, वाव किती सुंदर इमारत आहे ही, किती सुंदर ताजमहाल आहे. गाणं ऐकलं, वाह किती सुंदर गाणं आहे. अशा प्रकारे उद्गार केला जातो. परिणामकारकता, अर्थ तोच आहे, अर्थ बदललेला नाहीये. बापरे केवढी उंच आहे ही इमारत, म्हणजेच काय तर ही इमारत खूप उंच आहे. पण विधानार्थी वाक्य साधं होतं, त्याचं उद्गारार्थी केल्यावर त्यात किती उत्कटता दाखवलेली आहे. तसंच काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला, विधानार्थी साधं वाक्य. पण तेच उद्गारार्थी केलं, उत्कटपणे सांगितलं, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. म्हणजे भाषेला सौंदर्य निर्माण झालं, अर्थ बदललेला नाही. परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य, आधिक्य म्हणजे जास्त, मॅक्झिमम, परिमाण, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते. म्हणजे जास्त सांगितलं जातं, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला, म्हणजे असं खूप पाऊस झाला हे लक्षात येते. ढगांचा गडगडाट झाला, ढग गरजत होते, हे साध्या विधानाने सांगणं आणि त्यामध्ये सौंदर्य डौल निर्माण करणं उद्गारार्थी पद्धतीने, अर्थ न बदलता. विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते स्पष्ट करावे. विधानार्थी वाक्य असेल तर कोणतं विशेष आहे किंवा विपुलता स्पष्ट करायची, त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. आणि त्यासाठी कोणते शब्द वापरले जातात विपुलतेसाठी? खूप, प्रचंड, भरपूर अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. आणि त्याचं उद्गारार्थी करताना उत्कटपणे भाव व्यक्त केला जातो. अशा प्रकारे आपण उद्गारार्थी वाक्य असेल तर विधानार्थी करू शकतो, विधानार्थी वाक्य असेल तर ते उद्गारार्थी करू शकतो आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते. पुढचा प्रकार पाहूया आपण. आता प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. म्हणजे आज्ञार्थी वाक्य दिलं तर विधानार्थी करायचं आणि विधानार्थी दिलं तर आज्ञार्थी करायचं. कशा प्रकारे करायचंय रूपांतर ते पाहूया. उदाहरणार्थ पहिलं वाक्य, तू नियमित व्यायाम कर. शिक्षकाने मुलांना सांगितलंय, एका मुलाला सांगितलंय राजूला की तू नियमित व्यायाम कर, आज्ञा दिलेली, ऑर्डर. आता त्याचं काय करायचंय, विधानार्थी साधं वाक्य बनवायचंय. तू नियमित व्यायाम करावास, हे झालं विधानार्थी वाक्य. आणि जर आपल्याला विधानार्थी वाक्य दिलं असतं तू नियमित व्यायाम करावास, तर त्याचा आज्ञार्थी कसं कराल, तू नियमित व्यायाम कर, अशा प्रकारे आज्ञा दिली जाईल. दुसरं वाक्य, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे, हे विधानार्थी वाक्य. आता त्याचं आज्ञार्थी करायचं, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा, आज्ञार्थी वाक्य. इथे आपण अर्थ बदललेला नाहीये वाक्याचा, फक्त त्याची रचना बदलली. म्हणजे आज्ञार्थीचं विधानार्थी केलं किंवा विधानार्थीचं आज्ञार्थी केलं, पण अर्थ कायम आहे. तू नियमित व्यायाम कर, अर्थ दुसऱ्या वाक्यात तोच आहे, तू नियमित व्यायाम करावास. म्हणजेच आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते, आज्ञा पाहिजे आज्ञार्थी म्हणजे. आणि विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्य असेल तर एक सरळ विधान आहे ते. या वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यायचा, अर्थ बदलायचा नाही, भावार्थ तोच ठेवायचा आणि मग परस्पर रूपांतर करावं लागतं. आता पुढचा प्रकार पाहूया आपण, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी करायचं, नकारार्थीचं होकारार्थी करायचं. त्यासाठी आपण पहिलं वाक्य पाहूया. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे झालं होकारार्थी वाक्य. त्याचं आपल्याला नकारार्थी करायचं. त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आता इथे पहिल्या वाक्यात मोठी आणि दुसऱ्या वाक्यात लहान असे विरुद्ध अर्थाचे शब्द घेतले, पण वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये. पहिल्या वाक्यात होकारार्थी म्हणजे त्याच्यासाठी 1000 रुपये मोठी रक्कम आहे, हे होकारार्थी वाक्य. तेच नकारार्थी करताना
फक्त विरुद्ध अर्थाचा शब्द टाकलेला आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. अर्थ बदललेला नाहीये वाक्याचा. दुसरं वाक्य, ही काही वाईट कल्पना नाही, हे नकारार्थी वाक्य आहे. होकारार्थी करताना ही कल्पना चांगली आहे, होकारार्थी वाक्य झालं. मग इथे पण वाईट आणि चांगली हे 2 विरुद्ध अर्थाचे शब्द आपण वापरले. म्हणजेच होकारार्थी च नकारार्थी करताना किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना विरुद्ध अर्थाचे शब्द वापरले. म्हणजेच वरील उदाहरणामध्ये मोठी विरुद्ध लहान आणि वाईट विरुद्ध चांगली असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही. इथे वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये. विरुद्ध अर्थाचे शब्द वापरून दोन्ही वाक्याचा अर्थ कायम आहे, फक्त आपण रचना बदललेली आहे. होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी असं परस्पर रूपांतर केलेलं आहे आणि भाषेमध्ये सौंदर्य निर्माण केलंय. आता आपलं इथपर्यंत हे परस्पर रूपांतर किंवा वाक्य रूपांतर संपलेलं आहे. आता आपल्याला या उपघटकाखाली जो स्वाध्याय किंवा कृती दिलेली आहे ती आपण सोडवणार आहोत. चला तर पाहूया. रकाना दिलेला आहे पहा. खालील तक्ता पूर्ण करा कृती करायला सांगितलेली आहे. त्यामध्ये 3 रकाने आहेत. पहिल्या रकान्यात वाक्य दिलंय, दुसऱ्या रकान्यामध्ये वाक्य प्रकार दिलाय, पण ते रिकामी जागा ठेवलीये आपल्याला उत्तरे लिहिण्यासाठी. आणि पुढे सांगितलेलं आहे करावयाचा बदल. वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे किंवा ते कसा बदल करायचा आहे ती नोंद करायची. आणि कोणता बदल करायचा आहे ते 3ऱ्या रकान्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पहिलं वाक्य आपण पाहूया. दिलेल्या सूचनांचे पालन करा. आता हे वाक्य जे आहे बदल करायचं काय ते विधानार्थी करायचं सांगितलेलं आहे. आता पहिल्यांदा बदल करताना आपल्याला काय कळलं पाहिजे, ते वाक्य कोणतं आहे. आता दिलेल्या सूचनांचे पालन करा हा वाक्य प्रकार कोणता आहे सांगा बरं. आज्ञार्थी वाक्य. गुड बॉय, आज्ञार्थी वाक्य. मग त्याचं काय करायचं आपल्याला, विधानार्थी करायचं, साधं वाक्य करायचं. मग कसं होईल, दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुड बॉय, दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. दुसरं वाक्य, बाप रे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. आता हे काय करायचंय, विधानार्थी पण नकारार्थी वाक्य करायचंय. आधी वाक्य प्रकार ओळखा. हा अगदी बरोबर. हे वाक्य उद्गारार्थी आहे, पण आता काय करायचंय त्याचं, विधानार्थी करायचं पण नकारार्थी करायचं. सांगा बरं. बापरे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. नाही, ह्याचा प्रकार आहे तो बदल करून सांगा. जो तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालू नयेत. अगदी बरोबर. तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत. हे झालं विधानार्थी आणि नकारार्थी वाक्य. 3रं वाक्य पाहूया आपण. स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का. प्रश्न प्रकार ओळखा आणि मग बदल करा विधानार्थीचं होकारार्थी. प्रश्नार्थी. कोणता प्रकार, अगदी बरोबर, प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याचं काय करायचं आता, विधानार्थी होकारार्थी करा. कोण करताय मॅडम. विधानार्थी, स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे. अगदी बरोबर, स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे. आणि 4 क्रमांकाचं वाक्य, मोबाईलचा अति वापर योग्य नाही. हे आज्ञार्थी करायचंय, पण आधी वाक्याचा प्रकार ओळखा. मोबाईलचा अति वापर, हा विधानार्थी पण ते, हा अगदी बरोबर, विधानार्थी आहे पण नकारार्थी आहे. त्याचा बदल काय करायचा आता, आज्ञार्थी करा. सांगा कोणीतरी, सांगा. मोबाईलचा वापर कमी करा. ते उलट होईल ना, मोबाईलचा अति वापर टाळा असं योग्य होईल. आज्ञा द्यायची आहे ना आपल्याला.
शिक्षक मुलांना सांगतायत मोबाईलचा अतिवापर टाळा, म्हणजे ते आज्ञार्थी वाक्य होईल. आलं लक्षात? 5वं क्रमांकाचं वाक्य, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. हे वाक्य ओळखायचं आणि मग प्रश्नार्थक करायचंय. सांगा, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. होकारार्थी. नकारार्थी येईल, विधानार्थी नकारार्थी, त्याचं प्रश्नार्थक करा. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का? अगदी बरोबर बेटा. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का? आपण अर्थ बदललेला नाहीये वाक्याचा, फक्त रचना बदलली. 6वं वाक्य, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे. हे आज्ञार्थी करायचे, पण वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी. अगदी बरोबर. विधानार्थी होकारार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी करा ते. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करा. ऑर्डर द्यायची आता, करा. आलं लक्षात? चला, यानंतरची कृती दिलेली आहे आपल्याला. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. कंसामध्ये सूचना दिली आहे तसं वाक्य बदल करायचा आहे. 1, सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. आता हे वाक्य होकारार्थी आहे, त्याचं काय करायचं? नकारार्थी. येईल का? कोण सांगताय? सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक नाही. नाही, आपल्याला नकारार्थी करताना आपल्याला शब्द काय सांगितले? विरुद्धार्थाचे वापरायचे. सकाळी फिरणे आरोग्यास नुकसानकारक नाही. नुकसानकारक नाही, नुकसान म्हणतात, पण नुकसान शब्द न घेता हितकारकच्या विरुद्धार्थाचा शब्द घ्यायचा, अपायकारक. सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही, हे नकारार्थी वाक्य. दुसरं वाक्य, तुम्ही काम अचूक करा. हे आज्ञार्थी आहे, त्याचं विधानार्थी करा. तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे. अगदी बरोबर. तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे. पुढचं वाक्य 3, किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती. हे वाक्य प्रकार ओळखून विधानार्थी करा. ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. अगदी बरोबर. हे वाक्य उद्गारार्थी आहे, उद्गार चिन्ह दिलेलं आहे, त्याचं विधानार्थी करताना काय होईल? ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. 4थं वाक्य, पांढरा रंग सर्वांना आवडतो. पांढरा रंग सर्वांना आवडतो. पांढरा रंग सर्वांना आवडतो हे विधानार्थी वाक्य, त्याचं प्रश्नार्थक कसं होईल? पांढरा रंग कुणाला आवडतो का? पांढरा रंग कुणाला आवडत नाही, असं होईल. पुढचं वाक्य पाहूया. 5, चैनीच्या वस्तू महाग असतात. हे होकारार्थी वाक्य आहे, त्याचं नकारार्थी करा. विरुद्धार्थाचा शब्द घ्या. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. इथं महागच्या ऐवजी स्वस्त आणि त्या असतातच्या ऐवजी नसतात. म्हणजे चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात, हे नकारार्थी होईल. 6, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. विधानार्थी वाक्य उद्गारार्थी करा. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. चल, सोपं वाक्य आणि उद्गार चिन्ह द्यायचं. पुढचं वाक्य पाहूया. अबब, काय हा चमत्कार. आता हे वाक्य उद्गारार्थी आहे, त्याचं काय करायचं? विधानार्थी वाक्य करायचं. येत आहे कोणाला? हा अजब चमत्कार आहे. काय हा चमत्कार. अगदी बरोबर. हा अजब चमत्कार आहे. 8वं वाक्य, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. हे वाक्य नकारार्थी आहे, विधानार्थी, त्याचं काय करायचंय? होकारार्थी करायचंय. मग
वाईटच्या तुम्ही ऐवजी सगळ्यांशी काय? चांगले बोला. चांगले बोलावे. हा, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नये याचं रूपांतर होकारार्थीमध्ये करताना तुम्ही सगळ्यांशी चांगलं बोला. बोलावे. पुढचं वाक्य पाहूया. 9. निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? हा प्रश्न विचारलाय, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. त्याचं विधानार्थी करा. निरोगी राहावे असे प्रत्येकालाच वाटते. हा, किंवा सर्वांना वाटते. निरोगी राहावे असे सर्वांना वाटते. शेवटचं वाक्य 10. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. आता हे नकारार्थी हो, विधानार्थी नकारार्थी आहे. त्याचं काय करायचं? होकारार्थी करायचं. करा बरं. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. बोलावे. हा, अगदी बरोबर. उलट अर्थाचा शब्द घ्यायचा आहे. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय सोडवलेला आहे. आता पुढे आणखी प्रश्न दिलेले आहेत मी, ते तुम्ही ट्युटोरियल म्हणून लिहायचे आहेत. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. याचं ज्याला उत्तर येत आहे त्यांनी सांगायचं, पण हे उत्तर मी इथे सांगणार नाही. ज्याला उत्तर येत आहे त्याने इथे सांगा, किंवा व्हिडिओ लेक्चर युट्यूबला पोस्ट केल्यावर तिथे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर तुम्ही लिहू शकता. 1. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. हे वाक्य उद्गारार्थी करा. सांगा, कोण सांगतंय? किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात. अगदी बरोबर. नंबर 2. आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. नकारार्थी करा. आपल्याकडे सांगतंय? कामाच्या ठिकाणची अंतरे जास्त नाहीत. आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत. 3. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? विधानार्थी करा. सांगा कोणीतरी. येत आहे की नाही? ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये लिहा. 4. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? विधानार्थी वाक्य. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला याचं ट्युटोरियल लिहायचंय वाक्य रूपांतरावर. नंतर त्याचं विधानार्थी करायचंय 4थ्या वाक्याचं. 5वं वाक्य आहे, हा आनंद सर्वत्र असतो. प्रश्नार्थी वाक्य करा. 6. किती आतून हसतात ती? विधानार्थी वाक्य करा. 7. जमेल का हे सारं आपल्याला? हा, कोणतं वाक्य सांगते? 6वं सांगते का? हो मॅडम. हा, ती सांग. खूप आतून विधानार्थी वाटते. अगदी बरोबर. विधानार्थी वाक्य. ती खूप आतून हसतात. 7वं वाक्य, जमेल का हे सारं आपल्याला? हे सारं आपल्याला विधानार्थी जमेल. वाक्य. हा. 8वं, तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. उद्गारार्थी वाक्य करा. किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल? अगदी बरोबर. किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल. 9. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. प्रश्नार्थक वाक्य करा. यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का? अगदी बरोबर. आणि 10. पुढील सगळे मार्ग बंदच होते. पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. अगदी बरोबर. पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. धन्यवाद. इथे आपण आता लेक्चर थांबवणार आहोत.